लव जिहाद सब बकवास ये लोग करते रहते हैं। ये सारी चीजें बीजेपी उठाती है अपना वोट बैंक क्रिएट करने के लिए, सोसाइटी को पोलराइज करने के लिए। ये लव जिहाद की कंस्पिरेसी थ्योरी एक बड़ा झूठ है जो बार बार आपको सुनाया जाता है अलग अलग एंगल से। Around so-called love jihad, a theory promoted by some political leaders. यही पूरी कहानी है, एक ऐसा झूठ जिसको लव जिहाद कहा जाता है। प्रभू श्री रामचंद्र जिथे आपल्या वनवासाच्या दरम्यान या पावन धर्तीवर म्हणजे नाशिकमध्ये वास्तव्यास होते, तेच नाशिक आता सध्या गेल्या 8 दिवसांपासून अतिशय चुकीच्या कारणांमुळे प्रसिद्ध होत आहे आणि ते बघून खूप वाईट वाटतंय। नाशिकच्या TCSच्या या ऑफिसमध्ये धर्मांतरणाचं प्रकरण बाहेर आलंय, जिथे कॉर्पोरेट जिहाद केला जात होता। गेली 4 वर्ष एक पीडिता होती जी या सगळ्या गोष्टींमधनं जात होती। हे सगळ्या गोष्टी नक्की आहेत तरी काय? 9 FIR नक्की कोणावरती दाखल झाल्यात? 7 आरोपी नक्की कुठले? आणि एक निदा खान ही जी एक HR आहे ती सध्या फरार का आहे? या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकणारा आजचा व्हिडिओ। ज्यावेळेला नाशिकच्या या धर्मांतरणाचं म्हणजे कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण बाहेर आलं, त्यावेळेला सुरुवातीला इनिशियली बातम्यांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या आपल्याला दिसत होत्या। नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा भयंकर प्रकार घडलाय। नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार। तर नामांकित कंपनी काय आहे? आंतरराष्ट्रीय कंपनी काय? TCS हे घ्यायला लाज वाटते का? किंवा TCSचं ऑफिस कुठे हे सांगायला लाज वाटते का? किंवा विशिष्ट धर्माच्या लोकांकडनं विशिष्ट धर्माच्या लोकांना त्रास दिला जात होता। विशिष्ट काय आहे? मुस्लिम धर्मियांच्या लोकांकडनं हिंदू धर्मातल्या मुलींना त्रास दिला जात होता। तुझा धर्म सोडून आमच्या धर्मात ये, या पद्धतीची सगळी वागणूक दिली जात होती। हे सांगायला लाज वाटते का? आणि लाज वाटत असेल तर थुंकते मी अशा पत्रकारितेवरती। लाज वाटायला पाहिजे। कुठेच लव जिहाद हा शब्द वापरलेला तुम्हाला दिसणार नाही, किंवा कुठेच कॉर्पोरेट जिहाद हा शब्द वापरलेला दिसणार नाही। आत्ता कुठे 1-2 दिवसांपूर्वीपासून ते शब्द ॲक्च्युली थोडेफार कुणीतरी वापरायला लागले। नाही तर सुरुवातीच्या 4-5 दिवसांमध्ये बऱ्यापैकी प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न केला जात होता। आणि ते कसं ते मी सांगते। आता एक नॉर्मल माणूस ज्यावेळेला अशी बातमी बघतो त्यावेळेला त्याला सगळ्यात आधी भीती या गोष्टीची पडते की ओके, माझ्या आयुष्यातल्या ज्या 10 ते 15 लोक आहेत जे कुठेतरी जॉब करतात नाशिकमध्ये किंवा काय, तर मला हे जाणून घ्यायचं आहे की ते लोक तिथे तर जॉब नाही करत ना जिथे हे सगळं काही प्रकरण घडलंय। मला ॲटलिस्ट त्या कंपनीचं नाव तर कळलं पाहिजे, मला ॲटलिस्ट त्या कंपनीचा पत्ता कळला पाहिजे। डोंट वरी, मी सांगते, नाशिकच्या इंदिरानगरचा जॉगिंग ट्रॅक आहे, त्याच्या जस्ट ऑपोजिट साईडला अशोका मेडिकवर हॉस्पिटल आहे, नाशिकचं सगळ्यात महागडं हॉस्पिटल आहे। अशोका हॉस्पिटलच्या शेजारची बिल्डिंग जिथे WNSची बिल्डिंग आहे, त्याच बिल्डिंगमध्ये TCSचा BPOचं एक सेंटर आहे। आता याच TCSच्या ऑफिसमध्ये हे सगळे काही कांड सुरू होते। हे मी जाणून बुजून सांगितलं कारण इतर पत्रकारांना ॲक्च्युली ते जमत नाहीये। अर्थात ज्यावेळेला तुमचा स्वाभिमान विकून तुम्ही आयुष्यभर नाक रगडत आणि चाटुकारिता करत ज्यावेळेला तुम्ही तुमचं काम करत आलेलं असतात, त्यावेळेला कुठेतरी आमच्यासारख्या तुच्छ यूट्यूबर्सला कुठेतरी त्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर नाशिकमध्ये ITचं स्ट्रक्चर फार काही नाहीये, फार मोठमोठ्या अशा काही कंपन्या नाहीयेत। थोडेफार इकडे तिकडे कोणी काही स्टार्टअप्स वगैरे नाशिकमध्ये जर का काढले असेल तर त्यांचेच ऑफिसेस आपल्याला ITमध्ये पाहायला मिळतात। आणि त्यातल्या त्यात WNSच्या बिल्डिंगमध्ये हे छोटंसं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एक छोटंसं ऑफिस, छोटासा सेगमेंट ज्याला आपण म्हणू शकतो। आता TCSला लोक सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या ऐवजी टाटा कन्व्हर्जन सर्व्हिसेस असं म्हणतात आणि मला नाही वाटत मीमच्या माध्यमातून जर का हे काही म्हटलं जातंय तर ते काही चुकीचं पण आहे। 2022 पासून 2026 पर्यंत कुठले ते आरोपी आहेत ज्यांनी ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी करत ते आले, त्यांची नावं अशा पद्धतीने आहेत: तौसिफ अत्तार, दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफीक शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, निदा खान जी सध्या फरार आहे, आणि एक असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी म्हणून आहे। तर अश्विनी चैनानी बेसिकली तिच्या डोळ्यांदेखत या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि तिला कळलं होतं की कुठेतरी हे भांडं फुटणार आहे, कुठेतरी याचा खूप मोठा स्फोट होणार आहे। त्यावेळेला तिने ॲक्च्युली आपली बदली दुसरीकडे करून घेतली, पण पोलिसांनी तिला सुरुवातीला ॲक्च्युली फक्त फोनवरती चौकशी केली की तू ज्या ज्या काळात होती त्या काळात असं काहीतरी तुझ्या डोळ्यांदेखत काही घडत होत्या का गोष्टी, पण आता ॲक्च्युली तिला सुद्धा पोलिसांनी बोलून घेतलं आणि कदाचित तिला अटक होण्याची शक्यता आहे। तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंतच्या अपडेट्स आहेत। सो निदा खान सध्या मुंबईच्या झोपडपट्टी एरियामध्ये कुठेतरी स्वतःला तिने लपवलं असं सांगितलं जात आहे आणि अर्थातच ज्यांची मेंटॅलिटी झोपडपट्टीतनं सुरू होते ते तिथेच जाणार शेवटी आपला आश्रय घेण्यासाठी। असो, एकंदरीत हे प्रकरण काय आहे त्याबद्दल आपण चर्चा करूया। गेल्या 4 वर्षांपासून 2022 ते 2026 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या, ज्याच्यामध्ये HR म्हणून निदा खान जी तिथे कार्यरत होती, तर तिचं काम हेच होतं की नवीन नवीन लोकांना हायर करणं, इंटरव्ह्यूज घेणं, इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून ती बऱ्यापैकी त्यांचा बॅकग्राऊंड तपासायची, त्यांची घरची परिस्थिती कशी आहे त्या सगळ्या गोष्टींची तिला कल्पना येऊन जायची। याच सगळ्या गोष्टींमध्ये
ज्या मुली खूप जास्त आर्थिकरित्या संकटांना सामोरं जात आहेत किंवा खूप जास्त बिकट परिस्थिती आहे, बेसिकली त्या मुलींना ती हेरायची, त्यांना शॉर्टलिस्ट केलं जायचं, त्यांना वेगळं केलं जायचं. एकदा का त्यांना हायर केलं की मग त्यांचा एक वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जायचा आणि मग हे जे 6 ते 7 आरोपी टपलेले असायचे तिथे वेगवेगळी शिकार करण्याकरता, तर त्यांच्याकडनं त्या मुलींना वेगवेगळी स्वप्न दाखवली जायची. प्रेमाच्या जाळ्यात ओढणं असेल किंवा मग ज्या जाळ्यात नसतील अडकत मग त्यांना त्रास देणं असेल, हे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. हे प्रकरण ॲक्च्युली आपल्याला आत्ता जरी दिसतंय ना, इतकं छोटं प्रकरण नाही आहे. कारण 9 FIR ज्या आपल्याला दिसत आहेत 9 मुलींनी केलेल्या, हे फक्त 9 मुलींपुरतं मर्यादित अजिबात मला वाटत नाही आहे. कारण 4 वर्षामध्ये बऱ्याच सगळ्या अजूनही वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या बिलीव्ह मी हळूहळू कालांतराने आपल्या सगळ्यांसमोर येत जाणार आहेत. कारण ह्याच्यामध्ये सध्या स्थानिक पोलिसांनी IBकडे आहे किंवा SITकडे आहे, एकूणच आपल्या हायर अथॉरिटीजकडे सगळे काही पुरावे, सगळ्या काही गोष्टी, फाईल सगळं सुपूर्त केलेलं आहे. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी खूप मोठ्या लेवलला याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जात आहे आणि त्याच्यामुळे आणखी वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी समोर येणार आहेत. आता हे प्रकरण आलं कसं बाहेर, ते फार महत्त्वाचं आहे. या 9 FIR पैकी एक मुलगी अशी होती जिचं वागणं बोलणं बदलत गेलं आणि घरच्यांना थोडंफार गोष्टी खटकायला लागल्या. म्हणजे आता सुरुवातीला जी लिपस्टिक वगैरे लावायची किंवा जीन्स वगैरे घालायची, टी-शर्ट्स वगैरे घालायची, ती आता अगदीच ढगाळ असे काही कुर्ते, जे मुस्लिम मुली युज्युअली पंजाबी ड्रेसेस घालतात तशा पद्धतीचे घालताना ती दिसायला लागली. त्याच्यानंतर स्कार्फ आपण जे उन्हापासून वाचवताना जे वापरतो तशा पद्धतीने न बांधता हिजाब स्टाईलने ती बांधायला लागली. त्याच्यानंतर घरी कधी तिने एकादशीचा उपवास ठेवला नसेल किंवा महाशिवरात्रीचा उपवास तिने कधी ठेवला नसेल, त्याला तिने प्रश्न केले असतील घरी, पण मग रोजेचे उपवास ती ठेवायला लागली. मग एकूणच या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला घरच्यांच्या लक्षात आल्या त्यावेळेला त्यांनी तिला विश्वासात घेतला आणि देवळाली पोलीस स्टेशनमध्ये ते तिला घेऊन गेले. तारीख होती 25 मार्च 2026, म्हणजे अगदी आत्ता रिसेंट. या 25 मार्चला ज्यावेळेला पोलिसांदेखत तिला समोर ते घेऊन गेले तिचे आईवडील, त्यावेळेला बट ऑब्व्हियस पोलीस काय लगेच आपल्यावरती पण विश्वास ठेवत नाही आणि आपण सगळेजण जाणतो की काय काय प्रोसिजर्स त्या असतात. ह्या सगळ्यांमध्ये पोलिसांनी तिला व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी विचारल्या, तिचं काय म्हणणं आहे काय नाही. मग तिने आपल्यासोबत जे काही झालंय तर त्या सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि मग पोलिसांना कुठेतरी संशय आला की हे सगळं ॲक्च्युली फक्त एका मुलीपुरतं मर्यादित नसून हे खूप मोठं रॅकेट आहे. आणि थँकफुली चांगले पोलीस इथे बसलेले होते आणि मग त्यांनी अजूनच जास्त खोलात जाऊन चौकशी करायला सुरुवात केली. एकूणच तिने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे ऑफिसमध्ये ना टीम लिडर्सचा एक ग्रुप आहे 6-7 जणांचा, हेच ते आरोपी ज्यांना सध्या अटक केलेली आहे. तर हे सगळे टीम लिडर्स असल्यामुळे यांच्या अंडर आपल्याला काम करायचं असतं. तर यांच्या अंडर ज्या वेळेला आपण काम करायला जातो त्यावेळेला ते इकडे तिकडे स्पर्श करतात, सगळ्यात आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढतात, मग वेगवेगळी स्वप्न दाखवतात. मग तू अशा पद्धतीने जर का नमाज पठण जर का केलंस किंवा जर का तू या धर्मामध्ये जर का आलीस किंवा तुझा हिंदू धर्म किती चुकीचा आहे, तुझ्या हिंदू धर्मामध्ये किती लूप होल्स आहेत, या पद्धतीने सांगितल्या जातात. किंवा त्याच्यानंतर तू जर का या मुस्लिम धर्मामध्ये जर आलीस तर मग तुझं प्रमोशन केलं जाईल, मग तुला चांगली सॅलरी मिळेल. त्याच्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर मग दुसरी स्टेज असते, यांना रिसॉर्टवरती वगैरे घेऊन जायचं, वॉटर पार्कला घेऊन जायचं, मज्जा करायची आणि मग तिथे गेल्यानंतर वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या रूम्स मध्ये ॲक्च्युली अलोकेट केलं जायचं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे काही फोटोज व्हिडिओज काढले जायचे. मग समजा नावाच्या व्यक्तीसोबत तिचं प्रेम प्रकरण सध्या सुरू असेल तर नावाचा व्यक्ती मग तिला त्या गोष्टीवरनं टॉर्चर करणार, ब्लॅकमेल करणार. ऑफिसच्या टेरेसवरती बरेच सगळे व्हिडिओज वगैरे शूट केलेले जाणून बुजून लपून छपून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिला व्हॉट्सअप ग्रुपवरती मग टॉर्चर केलं जायचं, ब्लॅकमेल केलं जायचं. आणि मग या सगळ्या गोष्टी या एका खूप मोठ्या जाळ्यात अडकलेल्या ज्या मुली आहेत, एकंदरीत त्या हार मानण्यापलीकडे त्यांच्याकडे काही दुसरा पर्यायच नसायचा. कारण यात या मुलीच्या आईवडिलांनी ॲक्च्युली धाडस दाखवलं म्हणून या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. त्याच्यामुळे सुरुवातीला त्या मुलीच्या आईवडिलांचं सुद्धा कौतुक तितकंच व्हायला पाहिजे. सगळ्यात मोठी हाईट काय होती माहिती आहे या TCSच्या ऑफिसमध्ये, की फक्त मुलींचं धर्मांतर करायचं हेच गोल नव्हतं, तर एका मुलाचं सुद्धा यशस्वीरित्या धर्मांतरण करण्यात ते लिटरली सक्सेसफुल झाले. कारण का त्याचे काही फोटोज वगैरे व्हायरल झाले जिथे तो टोपी वगैरे घाल आणि मग दाढी वगैरे वाढव, नमाज वगैरे वाचायला सुरुवात कर, ह्या पद्धतीने सगळ्या त्या गोष्टी त्या मुलाला सांगितल्या गेल्या आणि तो पण त्या गोष्टी करत गेला. का? कारण प्रमोशन मिळेल म्हणून, का? कारण सॅलरीमध्ये हाईक मिळेल म्हणून आणि इतरही ब्लॅकमेलिंगचे जे दुसरे रिझन्स होते ते सुद्धा त्याच्या मागे नक्कीच होते. हे सगळ्यांमध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या अंडर एक 6 ते 7 फिमेल पोलीस ऑफिसर्सची एक टीम तैनात केली गेली आणि मग याच 6 ते 7 पोलीस ऑफिसर्सला ज्यांनी आता वेषांतर केलं, यांना जॉबची खूप गरज आहे आणि मग त्यांनी तसं दाखवलं सुद्धा. तिथे सोंग त्यांनी तसं घेतलं, स्वतःला इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर केलं, इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू पास केला, तिथे जॉईन झाल्या. त्याच्यानंतर एकूणच 8 ते 10 दिवसात त्यांनी बऱ्यापैकी सगळे पुरावे गोळा केले. कारण त्यांनी सगळं फक्त ऑब्झर्व्ह करत होत्या, त्या इकडे तिकडे काय सध्या सुरू आहे जाणून बुजून. ऑफिसच्या वेळानंतर सुद्धा जास्त वेळ थांबत त्यांनी कशा पद्धतीने कुठे हात
लावला जातोय, कशा पद्धतीने कॉमेंट्स पास केले जातात, हिंदू देव धर्मावरती कशा पद्धतीने कमेंट्स पास केले जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी केले. एकूणच ऑफिसचे सगळे CCTV तपासले आणि त्यांना बऱ्यापैकी खूप मोठ्या प्रमाणात सगळे पुरावे मिळाले. ज्या पद्धतीने खुर्चीवरून उठताना इकडे तिकडे हात लावला जायचा किंवा छातीकडे कंटिन्युअसली बघितलं जायचं, या सगळ्या गोष्टींचे पुरावे त्यांनी गोळा केले आणि मग हे प्रकरण बाहेर आलंय. त्याच्यामुळे सगळ्यात आधी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ज्या आहेत त्यांचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि स्पेशली त्या सगळ्या 6 ते 7 महिला ऑफिसर्सचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे, ज्यांनी वेषांतर करत स्वतःचा जीव ॲक्च्युली धोक्यात घालत का होईना पण एवढं सगळं मोठं ऑपरेशन त्यांनी साकारलं आणि सत्य बाहेर आलं. आता ह्या सगळ्या मुलींसोबत जे काही 4 वर्षात घडत होतं ते टप्प्याटप्प्यामध्ये घडत होतं आणि अश्विनी चैनानी म्हणून जी असिस्टंट जनरल मॅनेजर होती सो कॉल्ड, तर तिला ह्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. काही गोष्टींमध्ये कदाचित तिने सुद्धा यांना मदत केलेलीच असणार आहे आणि म्हणूनच तिने तिच्या दुसरीकडे ॲक्च्युली ट्रान्सफर करून घेतली. पण आता सध्या तिची सुद्धा कसून चौकशी सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं ना खूप सगळे असंख्य धडे आहेत जे आत्ताच्या मुलींनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे प्रकरण तर अजून गाजेल. अजून मी तुम्हाला सांगते, हे आत्ता सध्या जे दिसतंय ना हे फक्त टिप ऑफ द आईसबर्ग आहे. कारण अजून बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, बरेच सगळे कांड आहेत जे आपल्या सगळ्यांना देखत येणार आहेत. आणि कारण आता या TCSच्या ऑफिसमध्ये, या IT फर्ममध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यात. एकूणच भारतातल्या विविध ज्या IT फर्म्स आहेत तिथे सध्या अलर्ट मोडवर सगळेजण गेलेले आहेत. मग ऑफिसमध्ये वेगवेगळे मेल्स पाठवले जात आहेत की जर का कुणी अशा पद्धतीच्या गोष्टी काही आजूबाजूला बघत असेल तर त्यांनी पोलिसांना त्वरित कळवायचं आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जर का पोलिसांना त्या गोष्टी कळवत असाल तर पोलिसांनी आश्वासन दिले की तुमची जी आयडेंटिटी आहे ती लपवली जाईल आणि तेवढा विश्वास तुम्हाला यंत्रणेवरती ठेवावा लागेल. आता हे सगळं प्रकरण सुरू आहे, पण भारतातला जेवढा लेफ्ट लिबरल जेवढा ग्रुप आहे, मग ते निखिल वागळे असतील जे स्वतःला पत्रकार म्हणून संबोधतात, किंवा मी कितीतरी अशा लोकांची तुम्हाला नावं सांगू शकते की जे स्वतःला पत्रकार म्हणून सांगतात. जसं फाय डिसूजा आहे, मी ॲक्च्युली तिला खूप फॉलो करायची. मला जेन्युअनली असं वाटायचं कोविडच्या काळानंतर ज्यावेळेला तिने चॅनल सोडलं आणि स्वतःचं एक इंडिव्हिज्युअल पत्रकारिता तिने सुरू केली, मला असं वाटायचं नाही यार ही न्यूट्रल आहे. आणि मला ॲक्च्युली खूप मी तिला ॲडमायर करायचे, पण नाही, म्हणजे मूग घेऊन गप्प आहे. किंवा RJ सायमा असेल जे नॉर्मली इकडे तिकडे बोलतात, किंवा अरफा खान असेल, ध्रुव टट्टी असेल, हे सगळे लोक सध्या गप्प आहेत. हे गप्प यासाठी आहेत कारण यांचा स्वार्थ पुश करणारे अजेंड्याच्या ज्या न्यूज आहेत त्या याच्यामध्ये त्यांना कुठेच सापडत नाही आहे आणि यांचं भांडं उघडं पडलं आहे. आपण आत्तापर्यंत थूक जिहाद ऐकलं आहे, लव्ह जिहाद ऐकलं आहे, काहीच्या काही जिहाद ऐकलेले आहेत. पण आता हे कॉर्पोरेट जिहाद हे नवीन आहे माझ्यासाठी आणि आय एम प्रिटी शुअर आपल्या सगळ्यांसाठीच. पण या कॉर्पोरेट जिहादबद्दल बोलणं फार महत्त्वाचं आहे आणि मला यातनं एक गोष्ट फार महत्त्वाची सांगावीशी वाटते. आपल्या घरातल्या मुली ह्या कुठे जॉबला जात आहेत, काय करतायत, त्यांना दररोज सकाळी अर्धा तास बसून बातम्या बघा. म्हणजे एक वेळ तुम्ही फॅमिली एकत्रितपणे बसून पिक्चर बघू नका किंवा सिरियल्स बघू नका, मालिका बघू नका, पण दररोज आई बाबा आणि मुलं, कुठल्याही वयोगटातली मुलं असू द्या, 10वी 12वीतली असू द्या, 7वी 8वीतली असू द्या, मेचॉर्ड उच्च शिक्षित मुली असू द्या की ज्या ॲक्च्युली आता सध्या कुठेतरी जॉब करतात हाय प्रोफाईल कंपनीमध्ये, कोणीही असू द्या, फॅमिलीतल्या या 4ही जणांनी एकत्रितपणे येऊन दररोज अर्धा तास बातम्या बघा आणि बातम्यांवरती डिस्कशन्स करा. हे फार महत्त्वाचं आहे. हे नाही केलं जाते कुठे. शत्रुबोध कुठेच नाही आहे मुलींमध्ये. आपल्या हिंदू देवतांवरती कोणी टिप्पणी करताय, मी तर कोल्हा असता भाईसमोर डायरेक्ट. कुणी जर माझ्यासमोर जर कोणी काही बोलतंय तर डायरेक्ट कोल्हा असता आणि कंपनी सोडून निघून गेले असते. आता हे मला बोलणं फार सोपं आहे हेही मला तितकंच माहिती आहे, कारण तुम्हाला ज्यावेळेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं त्यावेळेला तुम्ही एका वेगळ्या परिस्थितीतून आलेलं असतात, तुम्ही खूप वल्नरेबल स्टेटमध्ये असतात. आणि बिलीव्ह मी, ज्या वेळेला कुणीही माणूस वल्नरेबल स्टेटमध्ये जेव्हा असतो तेव्हा 99% तो चुकीचे निर्णय घेत असतो. त्यामुळे म्हणतात ना, इमोशनल इंटेलिजन्स फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण इमोशन्समध्ये खूप जास्त असतो त्यावेळेला थोडंसं प्रॅक्टिकॅलिटीपासून लांब आलेलो असतो आणि तेव्हा कुठलाच निर्णय घ्यायचा नसतो. आता आपण सगळेजण खूप हुशारी दाखवत आणि आपण किती हुशार आहे असं सांगत ह्या सगळ्या मुलींना दोष देऊ सुद्धा की हा मग यांना कळत नव्हतं का, ह्या अशा कशा प्रेमाच्या जाळ्यात ओढल्या गेल्या. पण मला आत्ता असं वाटतंय की त्या वल्नरेबल स्टेट असल्यामुळे त्या जाळ्यामध्ये ओढल्या गेल्या. त्या मुलींकडे चुकी आहे का? नक्कीच आहे. मी त्याला अजिबात नकार देत नाही. पण त्यांची चूक आणि समोरच्याचा गुन्हा याच्यामध्ये फार जास्त फरक आहे. त्याच्यामुळे समोरच्याच्या गुन्ह्यावरती सध्या आपण डेफिनेटली कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. आणि शत्रुबोध काय असतो हे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगणं फार महत्त्वाचं आहे. आणि आईबाबांचं काम आहे ॲक्च्युली, हे आईबाबांचं काम आहे. नाशिकमध्ये ज्यावेळेला खराचं प्रकरण गाजलं त्यावेळेला हिंदूच होतो ना आपण सगळे पुढे आलो, त्याला चांगल्या शिव्या दिल्या, त्याला चांगली कठोरमधली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. हे स्टँड घेणारे कोण आहे? हे आपणच लोक आहे. कारण आपली बुद्धी ना गुडघ्यात नाही आहे. आपण मेचॉर्ड आणि आपला धर्मच प्रोग्रेसिव्ह धर्म आहे, हिंदू धर्म. आपल्याला इन्सिक्युरिटी फील नाही होत. आजूबाजूला कोणी दुसऱ्या धर्माचे लोक प्रार्थना करतात तर आपल्याला काही वाटत नाही त्याचं, कारण आपण इतके सिक्युअर्ड लोक आहोत.
आत्तापर्यंत कधीच हिंदू धर्मातल्या लोकांनी दुसऱ्यांवरती कधी तलवार वगैरे दाखवून कधी जबरदस्ती धर्मांतरण केलेलं नाही, कारण गरजच नाही आहे ना, गरजच नाही. तेवढा प्रोग्रेसिव्ह धर्म आहे आपला. त्याच्यामुळे खराचं प्रकरण ज्या वेळेला बाहेर आलं तेव्हा आपणच सगळ्यात आधी होतो ज्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली कमेंट्समध्ये सगळीकडे. पण आता ह्या अख्ख्या प्रकरणावरती आय चॅलेंज यू ॲट दिस मोमेंट, एक मुस्लिम माणसाची तुम्हाला कमेंट दिसणार नाही, एक सुद्धा नाही. इंस्टाग्रामची रीलमध्ये ही बातमी असू द्या कॉर्पोरेट जिहादची, किंवा यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ असू द्या, किंवा बातम्या असू द्या, कुठेच नाही, गायब आहे, सगळे चिडीचूप आहे. लेफ्ट लिबरल सगळा अख्खा इकोसिस्टीम भारतचा चूप आहे सध्या, आणि यांना ना कॉल आउट करणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये एवढा सगळा जो कांड झालाय, याच्यानंतर आता एखादा फिल्म मेकर जर का समजा पुढे आला आणि त्याने जर का नाशिक कॉर्पोरेट जिहाद अशा प्रकारचा कुठचा तरी सिनेमा बनवला, किंवा नाशिक फाईल्स असा कुठचा तरी समजा विवेक अग्निहोत्रीने बनवलं, किंवा इतर कोणी काही बनवला, तर त्याला सुद्धा हे लोक प्रोपॅगंडा म्हणतील. कारण केरला स्टोरी आल्यानंतर पण यांनी तेच सांगितलं. केरला स्टोरी ॲक्च्युली टेक्निकली खूप वीक बनलेला सिनेमा होता, म्हणजे पार्ट 2 बद्दल मी बोलते. पार्ट 1 मध्ये पण बऱ्याचपैकी टेक्निकलिटीजमध्ये तो ॲक्च्युली खूप काही असा पुढे नव्हता. पण जे फॅक्ट्स त्यांनी मांडले, ज्या गोष्टी त्यांनी मांडल्या, केरळमधलं जे काही त्यांचं कन्व्हर्जनचं जेवढं रॅकेट आहे ते सगळं त्यांनी मांडलं, ते काही चुकीचं नाही आहे. त्याचे पुरावे गुगलवरती अवेलेबल आहेतच की. पण आता नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादवरती ज्यावेळेला सिनेमा येईल तेव्हा परत हे सगळे लांडगेवरती येतील, आणि कसं अरे फेक आहे, बीजेपीचा प्रोपेगंडा आहे, RSSचा प्रोपेगंडा आहे, आणि सगळं खोटं बोलताय, आणि हा सगळा ॲक्च्युली प्रोपेगंडा चालवला जातोय मुस्लिम धर्मियांना ॲक्च्युली बदनाम करण्यासाठी वगैरे. हे सगळे बोललं जाईल, आणि बिलीव्ह मी, मार्क माय वर्ड्स, हे होणार आहे. पुढच्या 1 वर्षामध्ये जर का असा पद्धतीचा सिनेमा आला तर अशा पद्धतीचे परत लांडगे, तो जर्मन शेफर्ड जो आहे जर्मनीतला ध्रुव टट्टी, तर तो बेसिकली येईल आणि तो व्हिडिओ बनवेल की कसं हे सगळं खोटं आहे, कसं हे सगळं बीजेपीचा प्रोपेगंडा आहे, कारण का इलेक्शन्स येणार आहेत म्हणून. सो शत्रुबोध राहू द्या डोक्यामध्ये, बॅक ऑफ द माइंड, ते फार महत्त्वाचं आहे. कारण आता वेळ फार वेगळी आहे, आणि आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय करतोय आयुष्यात, आणि आपल्या घरातले मुलं मुली काय करतायत हे किमान आईबाबांना कळलं पाहिजे. बाकी ह्या सगळ्या कॉर्पोरेट जिहादबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता. आणि नाशिक यार, म्हणजे इतकं सुंदर पवित्र कारणांसाठी प्रसिद्ध असलेलं शहर सध्या गालबोट लागतंय त्याला अशा सगळ्या गोष्टींमुळे, आणि ते बघून फार वाईट वाटतंय, फारच वाईट वाटतंय. पण याबद्दलचे अजून वेगवेगळे अपडेट्स नक्कीच येत राहतील, आणि भविष्यामध्ये अजून काय काय कांड पुढे येणार आहेत याच TCS मधले, त्याचाही आढावा आपण नक्कीच घेत राहू. बाकी तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. एकूणच कॉर्पोरेट जिहादबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.